पृथ्वी तलावर अथांग पसरलेला समुद्र आपल्या पोटात अनेक रहस्य दडवून बसला आहे। त्याशिवाय या समुद्रात अजबोवधींचा खजिनाही आहे। अशाच एका खजिन्याचा शोध कॅरेबियात लागला आहे। 1708 मध्ये बुडालेलं स्पेनचं जहाज, ज्यावर सोने, चांदी, पाचू आणि इतर मौल्यवान रत्नांचा 20 अब्ज डॉलर्सचा खजिना असू शकतो। कोलंबियाच्या सरकारने याची माहिती दिली आहे। आता ते या जहाजाच्या तपासासाठी समुद्रात एक टीम पाठवणार आहेत, जेणेकरून या मौल्यवान खजिन्याला काढता यावे। हा आजवरचा सर्वात मोठा सागरी खजिन्याचा शोध मानला जात आहे। या जहाजाचं नाव सॅन जोस होतं। इतिहासानुसार सॅन जोस जहाज दक्षिण अमेरिकेत स्पॅनिश वसाहतीतून धन नेत होता। असं मानलं जातं की या जहाजावर पाचूने भरलेल्या 100हून अधिक तिजोरी आहेत। त्याशिवाय लाखोंचे सोने चांदीची नाणीही आहेत। 1698 मध्ये लॉन्च करण्यात आलेला हा जहाज न्यू वर्ल्ड येथून स्पेनचे राजा फिलिप पाचवे यांच्या दरबारी जात होता। तेव्हा कार्टाजेनाजवळ बारू बेटाजवळ एका युद्धात हा जहाज बुडाला। यावर शाही खजिना होता। इतिहासकारांच्या मते हा जहाज एका ब्रिटिश स्क्वॉड्रन सोबच्या धडकेत बुडाला। या युद्धात जहाज बुडाला आणि 500हून अधिकांनी आपला जीव गमावला होता। 2015 मध्ये वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनने या जहाजाला शोधून काढलं, पण यावरील खजिना पुन्हा प्राप्त करण्याचा कुठलाही प्रयत्न करण्यात आलेला नव्हता। कोलंबियाने 2024च्या या अभियानासाठी जवळपास $4.5 मिलियन प्रस्तावित करण्यात आले आहेत। कोलंबिया सरकारने अवैध खजिना शिकारींवर आळा घालण्यासाठी या योजनेच्या स्थानाबाबत गुप्तता बाळगली आहे। सुमारे 600 मीटर खोलवर असलेल्या या जहाजाच्या ढिगायाच्या आसपासच्या पाण्याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी नवीन प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखली आहे। कोलंबिया सरकार या जहाजाच्या पृष्ठभागावरील काही खजिना काढण्यासाठी जन्मग्न रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करत आहे। यामुळे खजिन्याच्या आताच्या स्थितीबाबत अचूक माहिती मिळवता येईल। हा जहाज नेमका कोणाच्या मालकीचा, हा नेहमीच एक वादाचा विषय राहिलेला आहे।